मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडलेले जवळपास 26 लाख लाभार्थी महिला आहे आणि ते सुधार करण्यासाठी 31 मार्च 2014 पर्यंत सुधार करण्यात यावे। मुळामध्ये लाडकी बहीण अशी योजना कार्यान्वित केलेली होती। आता ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना झालेली आहे। त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सरसकट अशी आवाई उठून लाडक्या बहिणीला लाभ घ्यायला लावला आणि त्यावेळेला सरसकट सगळ्यांना पैसे दिले गेले। एकच उद्देश होता, या लाडक्या बहिणींचा विश्वासघात करायचा आणि सत्तेत पहिलं जाऊन बसायचं। ठीक आहे, सगळ्या बहिणींनी भरभरून प्रेम दिलं। भरभरून प्रेमापोटी आपणही तिघही सन्माननीय देवेंद्र, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आत्ताचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे पुन्हा स्थापित झाले। त्यानंतर तुम्ही सगळे नियमावली लावायला लागला। त्या नियमावलीमध्ये कोट्यावधी महिलांना बाद केला। मग ज्या महिला बाल कल्याणचा जे विभाग आहे त्या विभागाला आता शहाणपण सुचलं की आता केवायसी केली पाहिजे। एकतर खरंच गाव पातळीवर अतिशय महिला साध्या सरळ असतात। 26 लाखाच्या वर बाद झाल्या। आता केवायसी केलेली आहे। चुकीचे पर्याय निवडले होते, आताही पुन्हा तेच होणार आहे। केवायसी मध्ये ज्या बाद होतील ते फायनल असणार आहे आणि काही महिला लाखाच्या जे अख्ख्या राज्यात, या महाराष्ट्र राज्यात कोट्यावधी महिलांनी त्या लाखावर आणतील आणि मग ती सांगतील की आता ही योजना आम्ही कार्यान्वित आहे। एक योजना आणण्यासाठी सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत। अख्खं राज्य, म्हणजे मला वाटतं बजेटमध्ये पण, केंद्राच्या बजेटमध्ये पण सांगितलं गेलं की या अशा योजना, फुकट योजना आणल्या जातात आणि अख्खं राज्याच्या राज्य कर्जाच्या खाईत लोटलं जातं आणि जन्मताच जे नागरिक म्हणून जन्मतात मुलं, त्या प्रत्येक मुलावर एक काही लाखाचं कर्ज तयार होतं। म्हणजे आम्हाला असं वाटतं अरे आमच्या अंगावर कर्ज नाही, पण सरकारने करून ठेवलेलं कर्ज, ते कर्ज प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाला आहे। म्हणजे राजकीय फायद्यासाठी काही वाटेल ते, आणि म्हणून नेहमी आम्ही सांगतो महिलांना की आपल्याला 1500 फुकट देऊन तुमच्या मुलांचं शिक्षण, आज केरळमध्ये बघा ग्रॅज्युएटपर्यंत, पदवीधर शिक्षणापर्यंत संपूर्ण राज्याने शिक्षण फ्री केलं। अनेक अशी मुलं आहेत की आम्हाला शिकता येत नाहीये, आमचे वडील आजारी आहेत, आमची आई निघून गेलेली आहे, काहीतरी आर्थिक प्रचंड आमच्यावर ताण आहे आणि मग शिक्षण सोडतायत। आणि प्रत्येक वेळेला शिक्षण सोडल्यानंतर सगळ्या नोकऱ्या आता परीक्षा विना होणार नाहीत। त्यामुळे आपला महाराष्ट्र कुठल्या आपण खाईत लोटतोय ते प्रत्येक नागरिकाने त्याचा विचार करा, कारण हे राज्यकर्ते नाही करणार।